सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता। मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ, सरव्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र। सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य दशरथ कुलधरण अण्णासाहेब यांना माझा जय ज्योती, जय सावित्री, तसेच तमाम सावित्रीच्या लेकींना आणि मान्यवर मंडळींना स्नेहपूर्वक नमस्कार करते आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते। आपणा सर्वांनाच माहिती आहे की नुकताच 12वीचा रिझल्ट लागला आहे आणि त्याच अनुषंगाने सर्वच यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी मी आज आपणासमोर प्रस्तुत झालेली आहे। आजच्या भावी पिढीने करिअर घडवित असताना 12वीचा पहिला टप्पा अगदी भरघोस यश प्राप्त करून पार पाडलेला आहे। त्याबद्दल त्यांचे खरोखरच मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते। आणि त्याचबरोबर त्यांच्या या यशात सहभागी झालेले त्यांचे पालक, ज्यांचा त्यांच्या यशात मोलाचा वाटा आहे, त्यांचे देखील मनपूर्वक अभिनंदन करते। त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शक गुरु तसेच कळत न कळतपणे त्यांच्या यशात सहभागी झालेल्या प्रत्येकाचेच मी मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते। आता मुलांनो, आपण पुढील करिअरसाठी सज्ज रहा, त्याकरिता सावित्री शक्तीपीठाच्या वतीने देखील आपणास शुभेच्छा देते। आणि आपल्यासमोर विविध मार्ग, विविध शाखा, विविध क्षेत्र आपणासाठी ओपन झालेले आहेत, जसे की मेडिकल, इंजिनिअरिंग, उद्योग, व्यापाराशी संबंधित अनेक कोर्सेस आणि बरेचसे फील्ड देखील आपणासाठी ओपन आहेत। तेव्हा आपली आवड निवड, आपले नियोजन आणि आपली कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊनच आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य त्या क्षेत्राचा करिअरची निवड करावी अशी आपणास विनंती देखील करेल। आणि या सर्व गोष्टी घडविण्यासाठी आवश्यक म्हणजे जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम, या तीनही गुणांची जर साथ असेल तर मुलांनो, आपण कुठल्याही क्षेत्रात अगदी अव्वल दर्जाचंच काम करू याची मला निश्चितच खात्री आहे। आणि पुन्हा एकदा आपणास शुभेच्छा देते आणि लवकरच 10वीचा देखील निकाल लागणार आहे, तेव्हा 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुयश चिंतिते। तसेच जाता जाता एवढंच म्हणेल की आपल्या जवळचे नॉलेज आणि आईवडिलांच्या संस्काराची शिदोरी आणि आपली आवड, या तीनही गोष्टींची योग्य सांगड घालूनच आपण योग्य त्या करिअरची निवड करावे। आणि जाता जाता पुन्हा एकदा एक वाक्य म्हणेल, परिश्रम केल्यानंतर यश मिळते, परिश्रम केल्यानंतर यश मिळते, यश मिळविल्यानंतर आनंद मिळतो, यश मिळविल्यानंतर आनंद मिळतो। परिश्रम तर सगळेच करतात, परिश्रम तर सगळेच करतात, परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात। यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात। यश संपादन केल्याबद्दल सावित्री शक्तीपीठाच्या वतीने मी आपणा सगळ्यांचेच मनपूर्वक खूप खूप पुनश्च एकदा अभिनंदन करते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत जय ज्योती, जय सावित्री। धन्यवाद।